कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रोहा नगर परिषद निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचं समोर आलंय। मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद इतका वाढला की त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। या घटनेमुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत काही काळ व्यत्यय आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार समीर सकपाळ आणि भाजपचे उमेदवार रोशन चाफेकर यांच्यात सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली। त्यानंतर या वादात समीर सकपाळ यांचे चिरंजीव शिवराज सकपाळ सहभागी झाले। रोशन चाफेकर आणि शिवराज सकपाळ यांच्यात थेट धक्काबुक्की आणि हाणामारी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। हे बघा, ही लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये सर्वांना सारखा अधिकार असतो। आज माझा मुलगा रोशन चाफेकर उमेदवार म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन हल्ली म्हणून त्यांनी माझ्या मुलाला एवढ्या पोलीस प्रशासनासमोर माझ्या मुलाला टिबूतला जाऊन मारलं त्यांनी। आणि माझ्या मुलाचा उद्या काही कमी जास्त झालं त्याला जबाबदार कोण? आज जर पोलीस लोकांनी जर कंप्लेंट नाही घेतली आणि त्याला जर अटक नाही केली तर मी सर्वांसमोर आत्मदहन करणार आहे। आज एवढं मी निश्चित सांगतो। उद्या माझ्या मुलं जाऊन आज एवढ्या हजारो लोकांसमोर तो जर मारत असेल तर उद्या आम्हाला इथं राहायचंय। उद्या जबाबदारी कोण घेणार आहे? आणि असं सगळे नेम त्यांचे। मी कुठल्या पक्षाचा नाहीये। माझा मुलगा बीजेपी मधून कमळ चिन्ह उभा आहे आणि टिबूतला तो व्यवस्थित त्याचं असताना यांचं त्यांनी त्यांच्या मुलांनी जाऊन माझ्या मुलाला मारलेलं आहे। समीर शेडगे, समीर सपकाळ आणि त्यांचा मुलगा त्यांनी सर्व ग्रुपने जाऊन माझ्या दोन्ही मुलांना मारलेलं आहे। तुमची आता काय भूमिका आहे? माझी भूमिका तेच आहे, माझ्या मुलाला योग्य न्याय मिळाला पाहिजे, नाही तर मी आत्मदानाला तयार आहे। निवडणूक आहे म्हटल्यावर थोडंसं त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो, थोडंसं गरमजोशपणा असतो, पण रोह्याची संस्कृती ही चांगली राहिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षांच्या काही सहकार्यामध्ये थोडीशी या मतदानाच्या दरम्यान काही थोडीफार वाताबात झाली, पण मी असेल, आमचे भारतीय जनता पक्षाचे आमचे सहकारी असेल, आम्ही सामंजस्याची भूमिका घेऊन मतदानाला किंवा या सर्व प्रक्रियेला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची पूर्णपणाने खबरदारी आम्ही दोन्ही पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते घेणार। नाही, रोहा मध्ये जे काही प्रकार घडलेला आहे, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची तिथं जोरात हाणामाऱ्या झाल्या, तिथं शिवसेनेविरुद्ध राष्ट्रवादी झाल्या, परंतु राष्ट्रवादी सोबतच का जिल्ह्यामध्ये भानगडी होत आहेत ही देखील थोडं आत्मचिंतन तटकरेंनी करावं अशी मला त्यांनी विनंती आहे। कारण की उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने रोहा बदलतोय। रोह्याच्या जनतेने या ठिकाणी सांगितलेलं आहे की सत्ता परिवर्तन ही अटळ आहे आणि रोह्याची जनता ही वाट पाहते की उद्या धनुष्य बाणावरती तिथं असणाऱ्या आमच्या धोत्रे काकी यांना कशा पद्धतीने निवडून द्यायचं। आणि रोह्यामध्ये जो प्रचंड एवढ्या वर्ष झालेला भ्रष्टाचार, तो भ्रष्टाचार पण रोह्याची जनता उद्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही याचा मला आत्मविश्वास आहे।